श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम शनेश्वराय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. शनिवारी प्रत्येक आईने रात्री 9:30 ते 12च्या दरम्यान मुलांच्या प्रगतीसाठी करा है एक गुप्त उपाय. अभ्यासात जोरदार प्रगती, नोकरीत यश, कितीही कठीणातील कठीण इच्छा त्वरित पूर्ण. मैत्रिणींनो, आज आहे शनिदेवाचा दिवस. पण हा शनिवार इतर शनिवारासारखा नाही. एक असा योग जुळून येत आहे जो तुमच्या मुलांच्या आयुष्यातून अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवू शकतो. शनिदेव हे न्यायाचे देव मानले गेले आहेत. त्यांनी कधीही अन्याय सहन केला नाही आणि अन्याय करणाऱ्याला ते शिक्षा देतात. पण जे सत्य, प्रामाणिक आणि मेहनती आहेत त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत शनिवारी केलेले हे उपाय शनिदेव प्रसन्न होतात, आपल्या जीवनात सुख आणि श्रीमंतीचा वर्षाव करतात. चला तर सुरुवात करूया दिव्य प्रभावी आणि वास्तू आणि धार्मिक प्रवासाला. आई म्हणून आपल्याला नेहमीच एकच काळजी असते, माझ्या मुलाचं करिअर कसं होईल, त्याला कोणाची नजर तर लागणार नाही ना, त्याच्या प्रगतीत अडथळे काय येत आहे, तर तुमचं मूल वारंवार आजारी पडत असेल, त्याचा अभ्यासात लक्ष नसेल किंवा त्याला यश मिळताना खूप कष्ट करावे लागत असतील, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त आणि प्रभावशाली उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला शनिवारी 9:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत विशिष्ट वेळेतच करायचा आहे. ही वेळ का महत्त्वाची आहे आणि अशी कोणती एक गोष्ट आहे जी अर्पण केल्याने शनिदेव बरोबर भगवान शिवशंकर सुद्धा प्रसन्न होतात, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती कधीही फलदायी ठरत नाही. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही मुलं खूप हुशार असूनही ऐनवेळी मागे का पडतात, किंवा घरात सगळं असूनही मुलांच्या वागण्यात चिडचिडपणा का येतो. आपण म्हणतो नशीब साथ देत नाही, पण हे नशीब म्हणजे दुसरं काही नसून ग्रहांची चाल असते. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. ते फक्त शिक्षा देत नाहीत, तर ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा रंकाचा राजा करतात. शनिवारी जी वेळ किंवा मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे रात्री 9:30 ते 12 या काळात शनिदेवाची शक्ती अत्यंत सक्रिय असतात. भगवान शिवशंकरांची सुद्धा या काळात आपल्या पृथ्वी तलावावरती भ्रमण करण्याची वेळ असते. या 2.5 तासात जर एका आईने आपल्या मुलासाठी अंतःकरणातून एक छोटासा विधी केला तर शनिदेवाची साडेसाती असो पण पनौती असो, त्याचा प्रभाव शून्य होतो. मी जो उपाय सांगणार आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे. अनेक मातांनी हा उपाय करून आपल्या मुलांच्या आयुष्यात चमत्कार पाहिला आहे. पण सावध राहा, हा उपाय करताना काही नियम पाळावे लागतात, अन्यथा त्याचा प्रभाव मिळत नाही, फळही मिळत नाही. ते नेमके कोणते उपाय आहेत जाणून घेण्यापूर्वी शनिदेवाचा यावेळेशी संबंध काय आहे आणि कशासाठी विशेष आहे हे बघणार आहोत. बघा, रात्री 9:30 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे. तुम्हाला काय हवे आहे? फक्त एक छोटीशी गोष्ट जी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे, ती म्हणजे काळे मिरी आणि मोहरीचे तेल. आता नंबर 1, 9:30 नंतर स्नान करून आता तुम्हाला तेवढ्या वेळ नसेल तर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे परिधान करा. एका छोट्या मातीच्या पंतीत मोहरीचे तेल घ्या. त्यात काळ्या मिरीचे 5 ते 7 दाणे टाका. पंती प्रज्वलित करा. जर घरात मंदिर असेल तर तिथे, नसेल घराच्या पश्चिम दिशेला तोंड करून ही पंती प्रज्वलित करून तिथे ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या मुलांचे नाव घेऊन मनातल्या मनात शनिदेवाची आणि भगवान शिवशंकरांची प्रार्थना करा. त्यानंतर तुम्हाला एक छोटा निळा किंवा काळा कपडा म्हणजे काळ्या कलरचा कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्यात चिमूटभर काळे तीळ आणि एक लोखंडी खिळा ठेवायचा आहे. ही पोटली आपल्या मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळून, म्हणजे आपण जशी दृष्ट काढतो त्या पद्धतीने ओवाळून घ्या. आता बघा, तुम्हाला वाटेल की हे तर अतिशय साधे आणि सोपी पोटली आहे. ओवाळताना तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे जो या उपायाला प्रचंड शक्ती देतो. तो म्हणजे ओम प्राम प्रीम प्रोम स शनेश्वराय नमः. हा मंत्र म्हणत असताना तुमच्या मुलांच्या आजूबाजूला असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा त्या पोटलीत शोषली जाते असा भाव ठेवा. आता जर समजा तुमची मुलं बाहेरगावी असतील, काही कारणाने तुम्ही त्यांच्याजवळ नसाल, तर येणाऱ्या पुढच्या कुठल्याही शनिवारी आली की त्यांच्यावर ही अशी पोटली तयार करून उतरवून घ्या. काही हरकत नाही, परंतु आजच्या शनिवारी तुम्ही मनापासून एक दिवा प्रज्वलित करून शनी महाराजांना आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करा की माझा मुलगा आज बाहेर आहे, मला आज हा उपाय करायला जमत नाही, तर मी येणाऱ्या
कुठल्याही शनिवारी मी हा उपाय करेल. मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलगा मुलगी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा येणारे शनिवारी हा उपाय मी जसा वरती सांगितलेला आहे त्या पद्धतीनं नक्की करा. आत्ता मैत्रिणींनो, हा उपाय केल्यानंतर ती पोटली रात्री घराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित केली तरी सुद्धा चालेल. आता बघा, शनिवारची 9:30 ते 12 हीच वेळ का? कारण शास्त्रानुसार या काळात शनी होरा आणि रात्रीचा प्रहर शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत तीव्र मानला जातो. हा उपाय करताना कोणाशी बोलू नका, पूर्ण शांततेत आणि श्रद्धेने करा. मी अजून एक तुम्हाला उपाय सांगते. जर तुमचं मूल तुमच्या जवळ नसेल, बाहेरगावी शिकत असेल किंवा बाहेरगावी नोकरी करत असेल तर त्याचा फोटो समोर ठेवून हा उपाय करा, तरी त्याचे फळ त्याला नक्की मिळेल. अनेकांना वाटते हे अंधश्रद्धा आहे, पण ही श्रद्धा आहे. एका आईच्या प्रार्थनेत इतकी ताकद असते की प्रत्यक्ष देवही प्रसन्न करू शकतात. जेव्हा विज्ञानाचे मार्ग संपतात तिथे अध्यात्माचे मार्ग सुरू होतात. परंतु विश्वास आणि श्रद्धा, भक्ती खूप महत्वाचे आहे. शनिदेव हे कर्माचे कारक आहेत. विद्यार्थी दशा असो, नोकरी व्यवसाय, शनिदेवाच्या कृपेशिवाय स्थैर्य आणि यश मिळणे कठीण असते. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत प्रभावी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे उपाय आवर्जून करावे. नंबर 1, शनिवारी काळे तीळ आणि तेलाचा उपाय. शनिवारी सकाळी सूर्योदयानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. एका लोखंडी भांड्यात थोडं काळे तीळ आणि तेल घ्या. तेलात काळे तीळ टाकून त्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनिदेवाच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात लावा. त्यावेळी शनिदेवाचं नाव घेत म्हणा, ओम शन शनेश्वराय नमः. हा मंत्र फक्त 7 वेळा म्हणा. असे केल्याने आपल्या जीवनात असलेले आर्थिक अडथळे हळूहळू कमी होतात. शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मेहनतीला योग्य फळ मिळायला सुरुवात होते. हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठीच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. शनिदेव काळ्या रंगाशी जोडलेले आहेत आणि काळे तीळ त्यांच्या सर्वात आवडतं दान मानलं गेलं आहे. म्हणून हा उपाय श्रद्धेने केल्यास श्रीमंतीचा मार्ग आपोआप खुला होतो आणि मुले हट्टीपणा, चिडचिडपणा करण्यास बंद होतात. 2, सूर्यप्रकाशात बसून अभ्यास करणे. शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात बसून किंवा पूर्वेकडे तोंड करून 10 मिनिट ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केल्याने बुद्धी तल्लख होते. आता तुम्ही म्हणाल की शनिदेवाचे आणि सूर्यदेवाचे कधीही पटले नाही, परंतु शनिदेव असे दैवत आहे की भगवान शिवशंकरांचे ते अतिशय प्रिय भक्त आहेत. त्यामुळे रोज सकाळी तुम्हाला काही करायला जमले नाही तर फक्त कोवळ्या उन्हात बसून फक्त 108 वेळा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला बराच चांगला अनुभव बघायला मिळेल. 3, गरजू विद्यार्थ्यांना मदत. शनिवारी गरिबांना काळे कपडे आणि तेल दान करा किंवा शनिवारी जुनी पुस्तके, वह्या किंवा काळी शाई असलेले पेन गरजू विद्यार्थ्यांना दान करावे. शनिदेव हे कर्माचे देव आहेत. ते आपल्या कृतीनुसार फळ देतात. शनिवारी एखाद्या गरीब, वृद्ध किंवा गरजवंत व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे, चप्पल, तेल दान केल्यास यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि अभ्यासातील अडथळे दूर होतात. परंतु हे दान करत असताना शनिदेवांना प्रार्थना करा की मी आपल्या कृपेने हे दान करत आहे. माझ्या घरावर, माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर, पतीवर तुमची सदा कृपा राहू द्या, असे मनात म्हणा. असं दानाचा भाव ठेवला तर शनिदेव तुमचे जीवन बदलून टाकतात. घरात अनावश्यक खर्च थांबतात, पैसे साचायला लागतात आणि तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू लागते. ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार शनिवारी केलेले दान हे कर्मशुद्धी दान मानले जाते. म्हणजे आपले नकारात्मक कर्मे कमी करून चांगल्या ऊर्जेला आमंत्रण देणारे दान. आणि घरामध्ये शनिवारी दिवसभर ताणतणाव, आर्थिक तंगी जाणवते, अशा वेळी हा उपाय नक्की करून बघा. दानाने शनीची कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेतून श्रीमंतीचे द्वार उघडते. 4, मोहरीच्या तेलाचा दिवा. प्रत्येक शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा. जर शक्य नसेल तर घरी शनिदेवाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालीसा 1 वेळेस पठण करावे. हनुमानाची भक्ती करणाऱ्याला शनिदेव कधीच त्रास देत नाहीत. 5, काळ्या वस्तूंचा वापर करणे टाळणे. परीक्षेच्या दिवशी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीसाठी जात आहात किंवा कामासाठी जाताना गडद काळे कपडे घालणे टाळावे. त्याऐवजी निळ्या रंगाचा वापर केला तर अतिशय उत्तम. जर तुम्हाला शनिवारी आवर्जून काळे कपडे वापरू शकता, परंतु महत्त्वाच्या कामासाठी जाताना, परीक्षेसाठी जाताना काळे कपडे कधीही परिधान करू नये. 6, शिस्त आणि स्वच्छता. शनिदेव हे शिस्तीचे दैवत आहेत. जो विद्यार्थी आपल्या अभ्यासाचे टेबल स्वच्छ ठेवतो, आपल्या अभ्यासाच्या प्रत्येक वस्तू नीटनेटक्या ठेवतो आणि वेळेचे पालन करतो, त्याला शनिदेव सदैव प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. आता नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी काही उपाय.
करिअरमध्ये प्रगती, बढती, ऑफिसमधील राजकारणापासून वाचण्यासाठी हे काही प्रभावी उपाय करा. शनिवारी छायादान करणे. एका वाटीत मोहरीचे तेल घ्या, त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा. आता तुम्हाला शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर जवळ कुठे शनी मंदिर नसेल तर हनुमान मंदिरात दान केले तरीही चालेल. याला छायादान करणे असे म्हणतात. यामुळे नोकरीतील संकटे दूर होतात. 2. कामगारांचा मान सन्मान. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींना, शिपाई, सफाई करणारा ड्रायव्हर कधीही दुखावू नका. शनिवारी त्यांना काहीतरी गोड खाऊ घाला किंवा चहा नाश्ता द्या. तुमच्या कर्माचा हिशोब शनिदेव इथूनच सुरू करतात. 3. शनी मंत्राचा जप. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओम शन शनेश्वराय नमः किंवा ओम प्राम प्रीम प्रोम सन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि नोकरीत स्थिरता येते. 4. पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे. रोज सकाळी किंवा विशेषतः शनिवारी 7 प्रकारचे धान्य, सप्तधान्य त्याला म्हणतात, एकत्र करून ती पक्ष्यांना खाऊ घालावे. यामुळे करिअरमधील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 5. लोखंडी वस्तूचे दान. जर नोकरीत खूप जास्त त्रास होत असेल, वरिष्ठ सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देत असतील किंवा इतर व्यक्ती तुम्हाला सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देत असेल तर शनिवारी एखादी लोखंडी वस्तू किंवा काळे तीळ दान कराल. तसेच मधल्या बोटात लोखंडी अंगठी धारण कराल. हे अंगठी पायातल्या मधल्या बोटात केली तरी चालेल किंवा हाताच्या मधल्या बोटात केले तरीही चालेल. यामुळे सुद्धा अत्यंत प्रभावशाली लाभ होईल. 6. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली एक तांब्या शुद्ध जल अर्पण करून एक तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. तसेच शनिवारी जर एखादे काळे कुत्रे दिसले तर त्या कुत्र्याला बिस्किट नक्की खायला घाला. यामुळे तुमचे कर्म तुम्हाला नक्की साधेल. तसेच अंध व्यक्ती असतील तर त्यांना वेळोवेळी खायला द्या. यामुळे शनीची साडेसाती सुद्धा कमी होते. शनिदेव हे कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ देतात. त्यामुळे हे उपाय करत असताना आपले काम पूर्ण निष्ठेने करा. शनिवार हा संधीचा शनिवार आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या नोकरीसाठी, आरोग्यासाठी आणि सुखासाठी हे 20 ते 25 मिनिट नक्की काढा. विश्वास ठेवा, शनिदेव न्यायप्रिय आहेत. तुमच्या श्रद्धेचे फळ नक्कीच देतील. आता थोडक्यात शनिदेव कुठल्या राशीवर क्रोधित होतात आणि काय त्याच्यावर उपाय करावा नक्की बघूया. मेष राशी. घाई गडबड आणि चिडचिड शनिदेवांना नापसंत आहे. मेष राशीवाल्यांनी हे टाळावे. वृषभ रास. आळस, हट्टीपणा यामुळे शनिदेवांना क्रोधित करतात. त्यामुळे हे वृषभ राशीने आवर्जून टाळावे. मिथुन रास. जास्त बडबड करणे, अस्थिरता यामुळे शनिदेव क्रोधित होतात. त्यामुळे जास्त बडबड आणि अस्थिरता टाळावी. कर्क रास. जास्त भाविक होऊन काम केल्यास शनिदेव कठोर होतात, परीक्षा घेतात. त्यामुळे जास्त कुठल्याही गोष्टीत भावुक होऊ नये. सिंह रास. अहंकार, गर्व, वाईट गोष्टीचा शोक यामुळे शनीचा प्रकोप वाढतो, हे आवर्जून टाळावे. कन्या रास. प्रत्येक वेळी आलोचना करणे यामुळे शनिदेवांना नाराज करतात, म्हणून हे टाळावे. तुळ रास. संतुलन सोडल्याने शनिदेव दंड देतात, म्हणून संतुलन स्थिर ठेवावे. वृश्चिक रास. समोरच्या व्यक्तीने त्रास दिला म्हणून त्याचा बदला घेणे हे प्रवृत्ती ठेवल्यास शनिदेव अप्रिय होतात, त्यामुळे ते टाळावे. धनुरास. समोरच्या व्यक्तीवर अति आत्मविश्वास आणि लापरवाही ठेवल्याने शनिदेव भ्रष्ट होतात, हे टाळावे. मकर रास. रास ही शनीची आपली रास आहे, तरीही चूक केली तर कठीण परीक्षा घेतात, म्हणून निदान नामस्मरण तरी करावे. कुंभ रास. शनिदेवाची दुसरी आपली रास आहे, परंतु चुकीचे कर्म केल्याने शनिदेव त्रास देतात, म्हणून ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. मीन रास. भ्रम आणि स्वप्नामध्ये सतत राहणे हे शनिदेवांना नापसंत आहे, त्यामुळे हे आवर्जून टाळावे. जे घडत आहे त्यात आनंद मानून जीवन जगावे. कुठल्याही गोष्टीचा भ्रम ठेवू नये किंवा कुठल्याही मोठे स्वप्न पाहणे सुद्धा चुकीचे आहे, म्हणून नुसतं ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.